हॅलो मित्रांनो, नमस्कार. आपणास चालताना दम लागतो का? पायऱ्या चढल्यास घाबराघुबरं होते का? थोड्याशा श्रमाने आपल्या छातीत धडधड करते का? आपल्याला खूप थकवा जाणवत आहे का? असे किंवा या प्रकारचे कोणतेही लक्षणं आपल्याला दिसत असल्यास आपण कदाचित रक्तक्षय या आजाराने ग्रस्त असू शकतात. थांबा, याबद्दल आपण चर्चा करूया. मी आहे डॉक्टर PK देशमुख आणि मी MD मेडिसिन असून वैद्यकीय अधीक्षक ह्या पदावर कार्यरत आहे. मी सल्लागार वैद्यकीय चिकित्सक आहे आणि ह्याविषयी आपणास अधिक माहिती हवी असल्यास माझ्या यूट्यूबमधील यासंबंधी व्हिडिओला आपण अवश्य भेट द्या. अशा प्रकारचे विकार शक्यतो हिमोग्लोबिनची कमतरता ह्या व्याधीने होतात. हिमोग्लोबिन शरीरामध्ये ऑक्सिजन, वातावरणातले ऑक्सिजन शोषून घेण्याचं कार्य करते आणि ऑक्सिजनची आवश्यकता का आहे असा आपणास प्रश्न पडला असेल. आपण जेवणामधून जी शर्करा, प्रथिने आणि चरबीयुक्त पदार्थ प्राप्त केलेले आहेत त्याचे ज्वलन ऑक्सिजनने होते आणि ऑक्सिजन आपल्याला हवेतून फुफ्फुसाद्वारे प्राप्त होतो. पण हा प्राप्त झालेला ऑक्सिजन पेशीपर्यंत नेऊन वरील पदार्थाचे रक्तामध्ये असलेले प्रमाण आणि त्याची ज्वलन पेशीमध्ये होऊन जी ऊर्जा रूपांतरित होते त्या ऊर्जेचे कार्य, त्या ऊर्जेचे आपल्या शरीरास वेगळे कार्य करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. चालण्यासाठी किंवा शरीराच्या वेगळ्या श्रमासाठी आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते. पण ज्या वेळेला हिमोग्लोबिनचे प्रमाणच कमी होते त्यावेळेला शरीरामध्ये प्राणवायूची कमतरता भासते. काही वेळेला हिमोग्लोबिन प्राणवायू वाहून नेण्यास असमर्थ असतो, तर काही वेळेला हवेमध्येच देखील प्राणवायू कमी असतो. अशा एक ना अनेक समस्या असतात आणि ह्या समस्या जर सोडवायच्या असतील आणि त्या सोडवण्यासारख्या असतातच, त्या सोडवायच्या असतील, आहारात आपण काय बदल करावा, हिमोग्लोबिनचे प्रमाण कसे वाढवावे, या सर्व गोष्टीची आपण सखोल माहिती हवी असल्यास यूट्यूबमध्ये माझा ह्या विषयाशी संबंधित व्हिडिओ टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती लिंक आपण पाहावी आणि ह्या समस्येत